शाळेतील मुलं म्हटलं की निरागस आणि अभ्यासू अशीच प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते. मात्र आजकाल शाळेमधील विद्यार्थ्यांनीच काहीतरी विचित्र कांड केल्याच्या अनेक घटनाही समोर येऊ लागल्या आहेत. आता झारखंडमधून अशीच एक घटना समोर आली आहे, जी सगळ्यांनाच हादरवून सोडणारी आहे. यात झारखंडमधील रांची येथील प्रतिष्ठित कैराली शाळेत 2 मुलांमध्ये हाणामारी झाली. यानंतर एका विद्यार्थ्याने दुसऱ्यावर कात्रीने हल्ला केला. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला. प्राथमिक उपचारानंतर 40 मिनिटं शाळेनं मुलाला रुग्णालयात पाठवलं नाही, असा आरोप पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी केला आहे. त्यांनी स्वतः जखमी मुलाला रुग्णालयात नेऊन उपचार केले. विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी सांगितलं की ही घटना शाळेच्या क्लासरूममध्ये सर्व मुलांसमोर घडली, ज्यामध्ये आरोपी विद्यार्थ्याने आमच्या मुलावर मागून कात्रीने हल्ला केला आणि त्याच्या डोक्यावर वार केले. यावेळी स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना मुलाच्या हातालाही गंभीर दुखापत झाली. घटनेला 40 मिनिटं उलटूनही शाळेनं विद्यार्थ्याला रुग्णालयात नेलं नाही. आम्ही स्वतः मुलाला बाईकवरून हॉस्पिटलमध्ये नेलं. त्याचवेळी झारखंड पॅरेंट्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय राय यांनी या घटनेबाबत रांचीच्या योग्य प्राधिकरण आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला ईमेलद्वारे पत्र लिहिलं आहे. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून शाळा व्यवस्थापनावर FIR दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच झारखंड पालक संघटनेच्या शिष्टमंडळाने विद्यार्थ्याच्या पालकांची भेट घेऊन घटनेची माहिती घेतली आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. झारखंड पॅरेंट्स फेडरेशनचे सरचिटणीस मनोज मिश्रा म्हणाले की शाळेच्या दबावामुळे आणि नकारात्मक वागण्यामुळे पालक निराश झाले आहेत. मात्र या संपूर्ण घटनेबाबत पालक संघटना शांत बसणार नाही. दोषी विद्यार्थ्याला शाळेतून काढून टाकावे अशी त्यांची मागणी आहे. मात्र त्याला केवळ निलंबित करण्यात आले आहे. याबाबत पीडित मुलाचे पालक नाराज आहेत. या प्रकरणी कैराली शाळेचे प्राचार्य राजेश पिल्लई यांनी सांगितले की शाळा व्यवस्थापनाने ही घटना गांभीर्याने घेतली आहे. योग्य ती कारवाई केली जाईल. DC रांची राहुल सिन्हा यांच्या सूचनेनुसार DO या प्रकरणाची चौकशी करतील. तपासानंतर जे काही तथ्य समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल.